अरे श्री, तू निघाला नाहीस का अजून? जान्हवी, छोट्या आईचं काय झालंय? काय नाही, कुठे काहीच नाही झालंय. हे बघ, मला तुझ्यात आणि छोट्या आईमध्ये टेन्शन जाणवतंय. काय झालंय? काही नाही रे, त्या जरा डिप्रेस असतात ना सध्या, बाकी काहीच नाही. जान्हवी, मी तुला काल म्हणालो ना, तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा मला सांग. तुला सांगावंसं नाही वाटलं तर नको सांगूस, काही हरकत नाही. पण काही घडलेलंच नाहीये असं भासवू नकोस ना प्लीज. हे बघ, मला तुझ्यात आणि छोट्या आईमध्ये काहीतरी टेन्शन आहे हे जाणवतंय. आणि तुम्ही सगळ्याजणी खूप अस्वस्थ झालात ना की मग मीही अस्वस्थ होतो. म्हणून मी तुला विचारतोय ग. श्री, अरे तुझ्या कामाच्या गडबडीत मी काय सांगू? जान्हवी, तुझ्याशिवाय मला दुसरं काही महत्वाचं नाहीये. श्री, छोट्या आईनी मला जरा अर्धवट माहिती दिली म्हणून नाराज झाले होते. उगाच आई आजींवर शंका घेतली ना रे. मी जरा बोलले छोट्या आईंना. बोलले म्हणजे विचारलं त्या का असं वागल्या म्हणून, तर अपसेट झाल्यात थोड्या. ओके ओके, तू एवढंही सांगितलंस ना मला, हे पुरेसं आहे. निदान टेन्शन तरी येणार नाही ग. आणि छोटी आई आता फार सरळ विचार करू शकत नाहीये. पण त्याने गैरसमज वाढतात ना रे. म्हणून तर म्हणतोय मी, तिचं बोलणं फार मनावर घेऊ नका. आत्ता आपण तिला आधार देण्याची गरज आहे. आपणच आता तिची सपोर्ट सिस्टम झालो नाही ना, तर मग तिला त्याची उणीव भासेल. आणि हे होऊ द्यायचं नाही. आणि खरंच तिला जेवढं आठवत होतं तेवढंच तिने सांगितलं असेल, ही शक्यता नाकारता येत नाही तिच्या बाबतीत. त्यांच्याशी बोलणं कठीण होत चाललंय. पण ते तितकंच गरजेचंही आहे. हे बघ, तू तिची मैत्रीण हो. तिला समजून घे आणि समजावून सांगही. तेच तर कठीण आहे ना श्री. का? कारण तुमच्या सगळ्यांच्या मनात काकांबद्दल जे आहे ते माझ्या मनात नाहीये. त्यामुळे त्यांनी काकांपासून दूर राहावं याबद्दल मीच नाही ठाम राहू शकत आहे. तू ठाम नाहीयेस कारण तू त्याला आजवर कधी बघितलेलं नाहीयेस. त्याच्या वागण्याच्या परिणामांची झळ तुझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. श्री, पण जर मी ठाम नाहीच आहे तर मी त्यांना काय समजावू? डोळे झाकून विश्वास ठेव माझ्या. जान्हवी, नवरा बायकोचं नातं म्हणजे हेच असतं ना ग. ऐक, त्यानं या घरात परत न येणं हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि मुख्य म्हणजे छोट्या आईच्या दृष्टीने हिताचं आहे. आणि आपल्या घरात म्हणजेच आपल्या आयुष्यात आहे. तेव्हा माझी बायको म्हणून तुझी साथ असेल ना मला? थँक्स. And please talk to her. Bye. बाय. येतो. माझ्याकडचं सगळं सोनं संपलं. आता काही उरलेलं नाही. मीच संपवलंय म्हणा. आता हे एक मंगळसूत्र तेवढं उरलंय. छोटी आई, तुमचा विचार काय आहे? दागिने कशासाठी असतात ग आपल्याकडे?
मिरवायला की पूजेला अडीअडचणीला उपयोगी पडतात ना, ते खरे दागिने. हो ना? नाही, मला कळलं नाहीये. हो, हे काय आहे सगळं? हे खूप अडचणीत आहेत जान्हवी. पैशांची फार गरज आहे त्यांना. काय करतील जवळचे पैसे संपले तर? एरवी मीच त्यांना मदत करायचे, मला जशी जमेल तशी. कधी भाजीतून उरलेले पैसे द्यायचे, कधी प्रवास खर्चातून, तर कधी हे असे दागिने विकून. हवेत कशाला दागिने, कुणासमोर घालून मिरवायचे ते. भीती वाटते की हे संपल्यानंतर काय. ते आई, अहो काळजी नको करूस. माझ्याकडे ना एक खोटं मंगळसूत्र आहे, ते घालेन ना गळ्यात. अशीच नाही फिरणार घरभर. छोटी आई, द्या ते मंगळसूत्र इकडे, द्या. हे गळ्यात घाल. अगं जान्हवी, अजिबात असा विचारही करायचा नाही आणि परत काढायचं नाही गळ्यातून. दुसरा कोणताही इलाज नाहीये जान्हवी, कोणताही. असं काही नाहीये. अगं पण इतकी वर्ष मी हेच करतेय जान्हवी. अहो पण इतकी वर्ष मी घरी नव्हते ना, आता मी आहे. आणि तुम्ही मला तुमची मैत्रीण समजता की नाही? हो. मग तुम्ही जर हे असं काहीतरी केलं तर मी मैत्रीण म्हणून कमी पडले असं वाटेल मला, माझं अपयश वाटेल. असं नको बोलूस. केवढी मदत करतेस मला. खरंच असं नको बोलूस, असं काही नाहीये. मग माझं ऐका, थोडं थांबा, सगळ्यावर उपाय निघेल. मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. तू असं म्हणालीस ना की विश्वास ठेवावासा वाटतो, मग ठेवा. आणि चला आता मला छान खळखळून हसून दाखवा बघू. किती दिवसात तुमचं खळखळून हसणंच पाहिलं नाहीये. चला, मला निघायला हवं, ऑफिसला जायचंय ना. मी रात्री आले की बोलूया. हा, ओके. बाय. आणखी एक. सॉरी. सॉरी? कशाबद्दल? छोटी आई, देवाने खरंच वरदान दिलंय हो तुम्हाला, विसरण्याचं. नाही जान्हवी, नाही. शी बाई, किती बोर आहेस तू. आता हे काय अचानक? म्हणजे काय कामच करत असतेस? मॅडम, ऑफिसमध्ये सर्वसामान्य माणसं कामच करतात. सॉरी, तू फक्त कामच करत असतेस. मग म्हणजे वेगळं काय करायचं असतं? अगं पूर्वी नाही का काम करता करता तू माझ्याशी बोलायचीस, जिजू बद्दल बोलायचीस, सासवांबद्दल गॉसिप करायचीस. एक मिनिट हा गीता, मी कधी माझ्या सासवांबद्दल गॉसिप केलं ग? त्या सगळ्या खूप चांगल्या आहेत आणि मी त्यांच्याबद्दल फक्त चांगलंच बोलते. ओके, पुन्हा सॉरी, पण एकूणच काय, तू काहीच बोलत नाहीस, गप्पच असतेस. बोलते की, पण असं वरवरचं काहीतरी हातचं राखून बोलतेस असं वाटतं मला. नाही, असं काही नाहीये. असंच आहे. मग आता यावर मी काय बोलू? अगं जान्हवी,
काय नाही, काम कर आपलं. सॉरी. काय अगं जान्हवी, तुझ्या सासऱ्यांच्या अकाउंट मध्ये फक्त 5,000 रुपये बॅलन्स आहे. काय 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 झालं काय 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 झालं काय 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 झालं काय झालं नाही सर सर काही नाही. तुम्हाला काय झालं? नाही इथून एक गगनभेदी किंकाळी मला ऐकू आली म्हणून विचारलं काय झालं. काही नाही सर, ते ऍक्च्युली मला ते अकाउंट उघडायचं होतं, पण मग मी ते नंतरचं जे लवकर बोला ना काय झालं ते. मला आश्चर्य वाटलं म्हणून मग मी हळूच आश्चर्य व्यक्त केलं. अच्छा, 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 अच्छा. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं म्हणून तुम्ही हळूच हे आश्चर्य व्यक्त केलं का? नशीब तुम्हाला धक्का बसला नाही किंवा भीती वाटली नाही. कारण आश्चर्य जर का तुम्हाला असं वाटलं असतं तर धक्का आणि भीतीने या बँकेत छत खाली येईल किंवा मला हार्ट अटॅक येईल आणि मुख्य म्हणजे बँकेत एकही कस्टमर शिल्लक राहिला नसता. बाय द वे, कसलं आश्चर्य वाटलं आपल्याला? ऍक्च्युली ते मला एकाचं अकाउंट उघडायचं होतं, तर मी ते दुसऱ्याचं अकाउंट उघडलं आणि आडनाव सारखं असल्यामुळे हा घोळ झाला. अरे च्या, असं कसं काय घडलं माझ्या हातून म्हणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. अहो, तुमच्या वर्तणुकीमुळे आम्हाला सतत आश्चर्य वाटत असतं. मग जर का आम्ही प्रत्येक आश्चर्य वाटल्यानंतर ओरडलो तर आमचं स्वरयंत्र बदलून इथे कृत्रिम स्वरयंत्र लावावं लागेल. आमचं तोंड चामड्याचं आहे म्हणून चाललंय, लाकडाचं असतं तर वाळवी लागून भुगा झाला असता त्याचा. एकूण काय सगळं व्यवस्थित चालू आहे ना तुमचं? चालू दे, धन्य आहे. एक मिनिट एक मिनिट, तुझे सासरे कसे? माझे सासरे सासरे तुझे त्या दिवशी इथे आले ना, का इथे असे पडले मग ते इथे बसले. हा हा बरे आहेत ते आता. विसरलीस की काय एवढ्यात? विसरले नाही, ऍक्च्युली ते आता इतके बरे आहेत की त्यांना काही झालं होतं हेच विसरले मी. हा हा, ते काय आहे, सांभाळ. विस्मरण बरं नव्हे, काय आहे, संगतीचा परिणाम असू शकतो. तू यांच्या बाजूला बसतेस आणि यांचा सहवास तुला दिवसभर असतो. विस्मरण ही वेडाची पहिली पायरी आहे. काय आहे, तुझ्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. यांना ती भीतीच नाहीये, कारण डोकं नाही. ठीक आहे, चालू दे चालू दे. यांना अन्न गोड लागत नसेल ना मला बोलल्याशिवाय. जणू का हे कधी चुका करतच नाही. एवढं काय? गोखले नावाच्या एका माणसाचं अकाउंट उघडण्याऐवजी मी दुसऱ्या माणसाचं अकाउंट उघडलं. त्यात काय झालं? सो व्हॉट? जाऊ दे, मी एक फोन करून येते. हॅलो आयाजी. आता माझी खात्री पटलीये. तू मला चांगलं ओळखायला लागलीस. का
म्हणजे ऐकून खूप छान वाटलं, पण कशावरून असं म्हणताय? तू मला जी सीडी दिलीस त्यावरून. सगळी अगदी माझ्या आवडीची गाणी आहेत त्याच्यात. मी लिस्ट करायला बसली असती ना तर एखाद दुसरं गाणं सुटलंही असतं माझ्या हातनं. पण ही सीडी मात्र माझी व्यक्तिगत आवड लक्षात घेऊन काढल्यासारखी वाटतेय. पण ही सीडी मात्र माझी व्यक्तिगत आवड लक्षात घेऊन काढल्यासारखी वाटतेय. मी शोधायला गेले असते तर मिळालीच नसती मला. चला, म्हणजे ती सीडी देण्यामागचा हेतू साध्य झाला. कित्येक वर्षांनी अशी शांतपणे बसून गाणी ऐकलीत मी. एकेका गाण्याबरोबर एक एक आठवण उलगडत गेली बघ. मी ह्या घरात आल्यापासून तुम्हाला गाणं ऐकताना कधीच पाहिलं नव्हतं याआधी. इच्छाच उरली नाही ग. कांता निघून गेला आणि माझं गाणं ऐकणंही बंद झालं. आता ही गाणी ऐकताना सतत डोळ्यात पाणी येत होतं. सॉरी आई आजी, तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल ना? नाही ग, तू कशाला सॉरी म्हणतेस? बरं केलंस तू ही सीडी मला दिलीस. माणसांवरची नाराजी गाण्यावर कशाला काढायची? उलट मीच तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. नका म्हणू, कुठलीच फॉर्मॅलिटी आपल्या नात्यात नको ठेवायला. बरोबर आहे तुझं. बरं चल, फार वेळ घेतला तुझा. काम असतील ना तुला? अगदीच राहवलं नाही ना म्हणून फोन केला. हं? संध्याकाळी भेटू. हा, बाय. बाय. आपल्याला आपलं कॉस्टिंग थोडंसं रिवर्क करावं लागणार आहे. त्यामुळे मटेरियल कॉस्ट जी एक्सक्यूज मी. हॅलो 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 हा बोला ना. कानिटकर का? नाही, रॉंग नंबर आहे. कानिटकरांचा नंबर नाहीये का? हा कानेटकरांचा नंबर नाहीये. तुम्ही रॉंग नंबर डायल केलात का? सॉरी. नाही, दॅट्स ओके. हॅव अ गुड डे. बाय. या, सेम टू यू. या बाय. हल्ली मला रॉंग नंबर्स फार यायला लागले. रॉंग नंबर लावलेला काका म्हणतोस? मी काकालाच रॉंग समजतोस? एक एक तो क्षण आला, वा, एक एक तो क्षण आला, तुझ्यातला. आता काय झालं? काही नाही. अगं काही नाही तर अशी तणतणत कशाला आलीस? मला राग आलाय म्हणून. तेच तर विचारते, कसला राग आलाय? तू सांगितलंस तर मला कळेल ना. नको, मला असं वाटायला लागलं की माझं बोलणं हल्ली कुणाला आवडतच नाही. माझे शब्द, माझा सूर याच्यावर सगळेजण बोलतात, पण माझं म्हणणं काय आहे ते कोणी समजूनच घेत नाही. म्हणून मी ठरवलंय की आता यापुढे मी काही बोलणारच नाहीये. कुणाला काय करायचं ते करू दे. असं काही नाहीये बेबी. आपण सगळ्याच जणी एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुझ्या बाबतीत तर शंकाही घेण्याचं कारण नाहीये, कारण तू शेंडे फळ आहेस आणि सगळे तुझी बाजू घेतात आणि या सगळ्या जणी या घरची लेक म्हणून तुला योग्य तो मानही देतात. आई, तुझ्या कानावर सगळं येत नाही ना म्हणून तू असं म्हणतेस, पण मला त्रास होतो ना ग.
मग घडाघडा बोललीस तर मला कळेल ना. आणि हे बघ, तर्क करायला लावू नकोस. काय ते स्पष्ट सांग. आई, शरयूचा तोल संपूर्णपणे ढळलाय. आतापर्यंत ती मनाला येईल तसं वागत होती, आता बोलायलाही लागलीये. म्हणजे ती इंदुवहिनी आणि नर्मदा वहिनीला म्हणाली की तुमच्या नवऱ्यांचा पत्ताच नाहीये, त्याच्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तुम्ही धडपड करत नाही. अरे देवा, असं बोलली ती? म्हणजे एक्झॅक्टली हेच वाक्य होतं की नाही माहित नाही, कारण मी तेव्हा तिथे नव्हते, पण अशाच अर्थाचं काहीतरी. म्हणजे आता ती कांताला जाऊन भेटते कारण कांता तिच्या डोळ्यासमोर दिसतो आणि यांचे नवरे दृष्टीआड असतात ना, त्यामुळे त्यांना भेटावंसं वाटण्याचा प्रश्नच येत नाही. काही दिवसांपूर्वी मला म्हणाली, हे तुमचं घर नाहीच आहे. ती हे बोलते म्हणजे तिच्या मनात कुठेतरी हे असणारच ना. तुला आम्ही हे सांगितलं नाही कारण तुला वाईट वाटेल, पण शरयू सध्या तोंडाला येईल ते बोलायला लागली. आता कशा आहेत त्या दोघी? कशा असणार आहेत? धक्का बसलाय दोघींना. आई, त्या काय आपल्या मर्जीने राहतात का ग एकट्या? काय मिळालं शरयूला त्यांची मनं दुखवून? ह्या झाल्या, मी झाले, आता एकदा सरू आणि मग जान्हवी. बघूया तिच्या तोंडाचा पट्टा अजून कुठे जातोय ते. आपण चुकीचं बोललोय हे कळलंय का शरयूला? हो, हा म्हणजे माझं चुकलंय असं म्हणते बाई ती नंतर, पण त्यांनी उपयोग काहीच होत नाही ना. शरयूने असं बोलायला नको होतं. विश्वासच बसत नाही काय माझा. अगं, आत्तापर्यंत हसत खेळत वागणारी शरयू असं डोकं फिरल्यासारखं का बोलायला लागली आहे?